जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजय विश्वास धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश. प्रतिनिधी मंगेश कांबळे. सांगली जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत जीबी जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते ॲडव्होकेट विजय विश्वास धेंडे यांनी विशेष शिक्षकांच्या सुधारित वेतन श्रेणीचा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करून प्रशासनाकडे ठामपणे पाठपुरावा केला होता. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून प्रशासनाने आज विशेष शिक्षकांना S14 प्रमाणे सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. विशेष शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या या प्रयत्नामुळे संबंधित शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल ॲडव्होकेट विजय विश्वास धेंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कवठेमहांकाळ मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक विद्याधर लोंढे. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. साहेबांनी एक विषय मांडला होता. विशेष शिक्षकांचा सुधारित त्यांना शिक्षकांचा आपण समावेश केलेला आहे. S10 प्रमाणे पूर्वी त्यांना वेतन श्रेणी लागू आहे. S14 करावा असं संचालकांनी देखील आपल्याला मला वाटतं अभिप्राय आलेला आहे. तर त्यांच्या बऱ्याच तक्रारींचा बऱ्याच सदस्यांच्याकडे आले. खिलारी साहेबांनी देखील हा विषय सकाळी आपल्यासमोर घेतला होता. त्या अनुषंगाने लवकर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. दुसरा एक विषय साहेब असा होता की शिक्षण समितीच्या मीटिंगमध्ये CCTVच्या बाबत विषय झाला होता की बऱ्याच ठिकाणी CCTV बंद हँडल बंद झाला. त्याबाबत मला मागची समिती झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी सावळत जिल्हा परिषद शाळेमध्ये चोरी झाली आणि त्या CCTV सगळे बंद आणि त्याच दिवशी समिती मीटिंग मध्ये आपला हे आहे कॉन्ट्रॅक्टर आहे तो दाखवू शकला नाही साहेब आम्हाला चालू आहे तिथं आणि त्यांनी सांगितलं होतं की 100% तर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ कारवाई करावी असं माझ्या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे. सन्मान्य सदस्यांनी जो विषय उपस्थित केला आहे त्या समितीने आम्ही सगळे करत होतो. त्या समितीच्या विषयामध्ये जेव्हा विषय आला होता आम्ही ऑनलाईन त्याला प्रेझेंटेशन करण्यासाठी 3दा विनंती केली. तिन्ही समित्यांना हा विषय आम्ही वारंवार रिपीट केलेला आहे. तिन्ही समित्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टर शेवटच्या क्षणापर्यंत तरीही त्या मीटिंगमध्ये हजर झाला नाही. ही सगळ्यात खेदाची बाब आहे. त्यानंतर त्यांना सांगून सुद्धा फोन करून सुद्धा कळवून सुद्धा पत्र व्यवहार होऊन सुद्धा जर कॉन्ट्रॅक्टर जर येत नसेल तरी कुठल्या प्रकारची गुगरुरी आहे आणि हा कॉन्ट्रॅक्टर नक्की कोण आहे आणि ह्याच्यावर कारवाई करून हा ब्लॅकलिस्ट कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण